म्हणजे तू अगं चल ना. तू जा, मी येते. अगं चल, मी सोडतो की. नाही जा, तू, येते मी. बरोबर. तात्या साहेबांचा, तात्या साहेबांचा, तात्या साहेबांचा. तात्यासाहेब, सत्य जरा जास्तच उडायला लागलाय. अहो त्याच्यामुळे आपल्या पक्षाला आर्थिक नुकसान सोसावं लागेल. काय झालं? अहो तो आपला बिल्डर त्याच्या कामात अडथळे आणतोय हा. अहो त्याला लाईट पाणी काही दिलं नाही त्यांनी, आणि वर बिल्डरची तक्रार करतोय बेकायदेशीर बांधकाम करतोय म्हणून. सत्याच्या फारच तक्रारी यायला लागल्या. काहीतरी केलं पाहिजे सत्याचं. ए तुम्ही या. तात्यासाहेब, महत्वाचं सांगायचं होतं. मंजूने मुकादमाला शोधून काढलंय. मुकादमाने तिला सगळं सांगितलंय. त्या मुकादमाने तिला काही सांगू दे, ती कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे काही नाही करू शकणार. अहो तात्यासाहेब, मंजूने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड बी केलंय. सत्या तात्यासाहेबांना दैवत मानतोय. त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तो तयार आहे. आजवर तात्यासाहेबांसाठी आयुष्य वेचलं त्याने. पण तात्यासाहेब मात्र त्याच्या जीवावर उठले. आजवर माझ्याकडे तात्यासाहेबांविरुद्ध पुरावा नव्हता, पण आता माझ्याकडे पुरावा आहे. तात्यासाहेबांची उलटी गिनती सुरू. सत्या, फोन उचल. या दादा, तुम्ही पाण्याची लाईन चेक करून घ्या. तोपर्यंत मी कोण वायरमन आहे का बघून येतो. चालते, घेतो बघून मी. चल. अरे त्या की वायरमन कशाला बोलवायचा? आपला पण चेक करू की. ते असणार कामावर आणि दुपार झाली, याला त्यांना वेळ लागेल. आपला पण चेक करू. बरं चल. सत्या, वायरिंग सगळं बरोबर आहे की? काय गडबड नाही? लाईट कशी काय गेली? आतलं कनेक्शन कर. चल. दादा, समजा चेक केले. पाण्याच्या लाईनला बी काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे, या तुम्ही. चल. सत्या, अरे ही लाईन पण ओके, ती बाहेरची लाईन पण ओके, मग काय प्रॉब्लेम आहे? काय तर गडबड दिसते मला. ती मेन लाईन बघून येतो.
सत्या जरा इकडे या. काय रे सत्या हे बघ मेन वायर तुटली. अशी कशी तुटली रे? सत्या नीट बघ, वायर तुटलेली नाही, कापल्या कोणीतरी. होय रे, पण कुणी कापली असेल आणि का कापली असेल? कुठे गेली होतीस पप्पा बरोबर आणि यायला इतका उशीर का झाला? मंजू, अहो नाही, एक महत्वाचं काम होतं ना, तिकडे गेलो होतो. सगळं ठीक आहे ना? अहो हो, काहीच नाही झालेलं. भारती मावशी, माझं ना लई महत्वाचं काम आहे सध्याकडं, मला लगेच निघावं लागेल. तुम्ही इकडं सांभाळून घ्या प्लीज. बघते. थँक्यू. अगं मंजूताई, कुठे निघाली एवढ्या गडबडीत? सत्याला भेटायला झाले, त्याला भेटून सगळे सांगायचे. आणि पप्पा खरंच थँक्यू, तुझ्यामुळे त्या मुकादमाचा पत्ता लागला. काय मंजूताई, थँक्यूचं काय त्याच्यात? अगं तू 10 कामं सांगा, अजून अशी करतो. अजून एक काम आहे. बोल की. त्या मुकादमाच्या घरावर लक्ष ठेवायचं. पप्पा काय पण होऊ दे, पण त्याच्या जीवाला धोका नाही आला पाहिजे. ओके डन. अशी नजर ठेवून बसतो का ना तू, बघ फक्त. चल थँक्यू, येते मी. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे जरा जास्तच करायला लागली. आपण बावळट समजत होतो त्यात आपल्यालाच भिडायला लागले. माझी चूक झाली तेव्हा, मुकादमाला उगाच जिवंत ठेवलं. पण आता चूक सुधारायची वेळ आलेली. पण कशी काय तात्यासाहेब? त्या सत्याला उचला. आपण त्याला उचलून काय होणार तात्यासाहेब? तिच्याकडे ते रेकॉर्डिंग नाही का? ती त्याला रेकॉर्डिंग दाखवायच्या, त्याला उचला. तो एकदा तिचा मोबाईल आपल्याला मिळाला म्हणजे सोडा. बलमा, पर कुणी केलं असेल रे? अरे माझ्या घरची वायर कापून कुणाला काय मिळणार आहे? मला बी तोच प्रश्न पडलाय, कुणी कापली असत एवढा वेळ कोणाकडे निवांत? सत्या, त्या बिल्डर तर नसतं कापली, कारण तुझ्या ऑलरेडी तो खारकाव नाही. तुझ्यावरचा राग काढायसाठी केलं नसेल हे सगळं. असू शकतो सर. बलमा त्या बिल्डरने केलं असेल ना, त्याचा कसा कार्यक्रम फिक्स करतो ते बघस. इथं बिल्डिंग बांधतोय का नाही, उलटा टांगो त्याला, खाल्लं मिरची दूर देऊ. अरे यार, आता ही दोघं तर एकत्र आहेत. जर सत्याला एकट्याला उचलला तर हा बलमा जाऊन मंजूला सांगणार. नाही, दोघांनाही उचललं पाहिजे. सत्या. पंकज, तू इकडे काय करतोस? काय काम होतं का? अरे तात्यासाहेब आले, तुला बोलवलंय, जरा काम आहे त्यांचं. बरं ठीक आहे, मी जरा कामात आहे, ते आवरून येतो लगेच. अरे नाही, जरा अर्जंट काम आहे, आपल्याला निघावं लागेल. सत्या एक काम कर, जातो मी करतोय सगळं काम. अरे तुला पण बोलवलं बलमा. मला काय? दोघांना बोलवलंय? काय महत्वाचं काम आहे का? अरे तात्यासाहेबांना तुम्हाला घेऊन जायचंय, जरा पक्षसंबंधित काम आहे, त्यामुळे तुम्हाला दोघांना बोलवलंय. सत्या ऐक, पक्षाचं काय तर काम आहे, मी कोणाला सांगतोय हे सगळं करायला. चल आपल्याला गेलं पाहिजे. बरं सर. वाघमारेंचा फोन येऊन गेलाय.
एक काम करतो, त्यांना आत्ताच सांगून ठेवतो की मी तात्यासाहेबांकडे चाललोय, नाहीतर उगाच काळजी करत बसतील. सत्याला आत्ताच सांगायला हवं का आज काय बी काम ठेवू नकोस, पटकन भेट. काही करून त्याला आज सगळं सांगायला हवं. आता तर पुरावे बी आहेत माझ्याकडे. नेटवर्क कवरेज क्षेत्र के बाहर है। दादा जरा फास्ट चालवा की. सत्या, सत्या, सत्या. वायरिंगचं काम करायला कुणाला तरी घेऊन आला होता वाटतं, पण मग असं अर्धवट टाकून कुठे गेला? The number you are calling is out of network coverage area. Please try later. आपके द्वारा डायल किया मगाशी गया उचलत नंबर नव्हता, आता लागत नाही. The number you are calling is out of network coverage area. कुठं गेला असेल हा? हे पंकज, इथे या गोडाऊन मध्ये काय काम आहे? हे बघ, या गोडाऊन मध्ये ना तात्यासाहेबांच्या अत्यंत महत्वाच्या फाईल आहेत आणि त्या चेक करण्यासाठी तुमच्या दोघांना इथं बोलवलंय. पण ऐका, त्यासाठी तुमच्या दोघांचे मोबाईल माझ्याकडे जमा करा जरा. काय मोबाईल कशाला? अरे बाबा, हे अत्यंत महत्वाचं जबाबदारीचं काम आहे आणि त्या फाईल कुठे लीक होता कामा नये. अरे काय आम्ही फोटो बिटो काढत नाही, नको लई काळजी करू. मोबाईल नाही देणार आम्ही. ठीक आहे, बोला तुम्ही तात्यासाहेबांशी. लाव लाव बोल. थांब, राहू दे पंकज. अरे बलमा, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तात्यासाहेबांना कशाला त्रास द्यायचा? हे घे मोबाईल. चला. पंकज, पंकज दरवाजा उघड. ए पंकज, ए पंकज दरवाजा उघड. पंकज, पंकज काय डाव आहे तुझा? यो काय डांबून ठेवलंयस आम्हाला इथं? इथनं जर बाहेर आलो ना तर अरे पण तू बाहेर कसा येणार आहेस? रे पंक्या, दरवाजा उघड. ए पंक्या, दरवाजा उघड. तुला लय महागात पडलं, लक्षात ठेव. हे बघ, जास्त गोंधळ करू नकोस. हा दरवाजा ना वेळ आल्यावर उघडेल आणि तुमची आत कोणतीही गैरसोय होणार नाही. हा तात्यासाहेबांचा आदेश आहे.
पंक्या दरवाजा उघड नाही तर कार्यक्रम फिक्स करीन ना तुझा. तर बसा. ए पंक्या दरवाजा उघड. सत्य गेला बहुतेक देऊ. तात्यासाहेबांचं खोटे नाव सांगून आपल्या अडकले. होय, आता ओरडून बी काय फायदा नाही. बलमाईतनं बाहेर पडायचा मार्ग शोधायला पाहिजे. त्यात कुणाला फोन करण्यासाठी आपल्याकडे फोन बी नाही. मला वाटतं त्या पंक्यानं लय मोठा मॅटर केलाय आणि तोच लपवायला आपल्याला तर डांबून ठेवलंय. एकदा इथं बाहेर पडू दे, मग त्या पंकजचा कसा कार्यक्रम फिक्स करतो बघ. सत्या मला काय वाटते माहितीये का, त्या बिल्डरच्या सांगण्यावरून हे पंकजनं असं केलं असणार आहे. त्याच्या विरोधात कारवाई होऊ नये म्हणून आपल्याला असं दाबून टाकलं असणार आहे. मला बी तसंच वाटतंय. आधी तात्यासाहेबांचं नाव घेऊन आपल्याला त्या बिल्डरचं काम करायला सांगत होतं. आपण नाही म्हटलं, मग त्याला वाटलं की कारवाई होईल, अंगाशी येईल, म्हणून परत तात्यासाहेबांचंच नाव घेऊन आपल्याला डांबून ठेवलं. वाघमाऱ्यानं मगाशी फोन केला तर तो बी लागला नाही. ते आता काळजीत असतील. रात्र बी होत आल्या. लवकरात लवकर इथनं बाहेर पडलं पाहिजे बाबा. अंधार झाला. अजून सत्याचा पत्ता नाही. उशीर होणार होता तर फोन करून तरी सांगावे एक. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर मगाशी लागत नव्हता आणि आता स्विच ऑफ येतोय. काय करू आता? बलमल लावून बघू का? दोघं बरोबरच असतील. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. जिस नंबर से आप संपर्क कर. ह्याचा पण फोन स्विच ऑफ. कुठं गेले असतील दोघं? केवढी महत्वाची गोष्ट सांगायची आहे सत्याला. काय करू आता? तात्यासाहेब मोहिते पाटलाला नुसतं आमदार तात्यासाहेब मोहिते पाटील असं नाही राहील. बदल झाला पाहिजे. आम्हाला मंत्री महोदय तात्यासाहेब मोहिते पाटील व्हायचंय. मंत्री महोदय पण अडथळा. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, तिचा नवरा सत्या. त्या मंजुनी जर त्या सत्याला काही सांगितलं तर मंत्रालय दूरच, जेल मध्ये जावं लागेल. होईल का? आम्ही असं होऊ देऊ का? नाही. त्याच्यासाठी पापावर पाप, पापावर पाप, पापावर पाप करावं लागतं. तात्यासाहेब हे काय करताय? त्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारीने जर माझी सगळी गुपितं बाहेर काढली तर तुझ्या सकट सगळ्यांना गोळ्या घालून मारून टाकीन. शांत व्हा तात्यासाहेब. तुम्ही शांत व्हा. बघा, सत्याला काही कळायच्या आत मी त्याला उचललाय. मंजू त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नाहीये. हे बघा, बलमाने सत्याचे मोबाईल. कौतुक कौतुक केवळ. आता आणखी एक काम करायचं. बोला तात्यासाहेब. ते कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारेचा मोबाईल हस्तगत करायचा आणि त्याच्यातला आपला व्हिडिओ डिलीट इरेज करायला. लगेच होऊन जाईल तात्यासाहेब काम. मी त्या मंजूचा मोबाईल कसा गायब करायचा ते लगेच बघतो. मी येतो. कौतुक कौतुक केवळ कौतुक.
सध्या लाईट आणि पाण्याचं काम करायला जाणार होता, त्यातच अडकला असेल, कारण अजून लाईट बी नाही आणि पाणी बी नाही, म्हणून उशीर होत असणार आहे त्याला. वाट बघत बसते. कुणी आहे का? कुणी आहे का? सध्या अरे कुठं आहेस तू? तुझा फोन पण नाही लागत. असं कुठलं काम करतोयस? वेळ होणार असेल तर सत्य सांगतोय फोन करून. मग आज का नाही केलं त्यानं? बलमा, अरे इथनं बाहेर पडायचा काहीच चान्स नाही आहे. हा ना, पंख्याने एकदम सुनसान ठिकाणी आणून ठेवले आपल्याला. पंकज काय करायला आपल्या बरोबर तेच कळण झालंय मला. एकदा इथनं बाहेर पडू दे मला, मग त्याचा कसा कार्यक्रम फिक्स करतो बघतो. नाही, त्याचा कार्यक्रम फिक्स करायचाच. तू बघ, लोड घेऊ नको, पण इथं कसं तर बाहेर पडूस. असलं कुठलं काम करत असेल? नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते त्या दिवशी आलेले गुंड तर सध्या कसल्या अडचणीत तर नसेल ना? पप्पांना फोन करून सांगते. नाही नको, ते उगाच काळजी करत बसतील. वाट बघते थोडा वेळ. नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. हे बघा तिचं घर. फक्त तिचा मोबाईल घेऊन यायचा आहे. तिला इजा होता कामा नये. आणि हो, कुणालाही दिसू नका. कुठून आलात, काय करता हे कळता कामा नये. सत्या, हो तुम्ही वाघमारे ना? हो मीच. हे चला. अहो आत काय घुसताय? कोण आहात तुम्ही? चल. आत कशा आलात? जे काय असेल ते बाहेर उभं बोलायचं. बाहेर तुझा मोबाईल कुठे आहे? मोबाईल कसा पाहिजे? बाहेर मोबाईल दे तुझा. चल ए यार आहे, चला. मोबाईल घ्यायचा. तुम्ही चल शोध. चल.
सापडला रे मोबाईल चला पळा.